लाडक्या बहिणीचा फक्त मतदान होईपर्यंतच वापर केलेला आहे आणि आता पूर्णपणे खात्यात पैसे येणं बंद केलेले आहे। मतदान होण्यापूर्वी सांगायला पाहिजे होते की लाडक्या बहिणीचे पैसे फक्त 6 महिने येणार आहे आणि गाड्या असलेल्या महिलांना किंवा पुरुषांच्या नावावर जरी असले तर पैसे येणार नाहीये। अगोदर सांगितलं असत महिलांना मतदान केलंच नसतं ना। पूर्णपणे फसवणूक केलेली महिलांची। मला माझी आता वय झाली, मला पैसे नाही आले, पण बाकीच्या लोकांची लाडक्या बहिणीला मतदान घेऊ तर तुम्ही मत घेतले तर पैसे दिले, आता बंद केले तुम्ही। आणि ते आर्थिक मला काय आर्थिक माझी मी वय झालेली, मला आर्थिक आहे, पण ज्याला लागत आहे आमच्या घरातल्या सगळ्या लोकांना आणि वय त्याचे आर्थिक होतं ते बंद केलं तुम्ही। कसं मत म्हणजे तुम्ही येऊ तर का चालू केलं का त्याच्यावर बंद केलं, मग तुम्ही विकत घेतलं सगळं मत, विकत घेतलं सगळं बंद केला तुम्ही सा गरीब। आता आमच्या मसाला बसले याच्यामध्ये लोक आम्हाला लय बोलत होते, लोक कंडक्टर साहेब खिंडाचा म्हणून बस मध्ये, आता तुम्ही चालू केलं आणि तुम्हीच बंद करलेले, त्याला सांगा तुम्ही बोला म्हणून। एसट्याला बरं लई एसट्या कमी केल्या त्यांनी, असा करता होतं एसट्याला लय होतं लगे, मसाला माणसाला करून काय फायदा केला तुम्ही, येऊ तर बंद केलं चालू, आता बंद केलं तुम्ही। लय डायरेक्ट लोक लय बोलते माहितीये का तुझा होय दादा म्हणून। आता गोर गरीब यांनीच योजना आणलेले की सगळ्या बहिणीचे खाते खोलून ठेवले, सगळ्यांना पॅन कार्डची सक्ती दाखवली की सगळ्यांकडे पॅन कार्ड पाहिजेत, सगळ्यांचे बँकेत खाते पाहिजेत। यांनी खाते खोलले, यांनी पॅन कार्ड काढायला सांगितले आणि सर्वसामान्य ते सामान्य व्यक्तीजवळ मोटरसायकल असती, मग गरिबांनी नेहमी काय दुसऱ्या रिक्षानेच जायला पाहिजे। एक तर पेट्रोलचे भाव वाढलेले, सगळ्या गोष्टी महागलेल्या आहेत आणि मग साधारण साध्या गरीब माणसाकडे सुद्धा मोटरसायकल असते, मग त्यांनी गाडी घ्यायची नाही का? गाडी घेतल्यावर काय फरक पडतो? अहो सामान्याकडे गाडी असते ना, मोबाईल असतो, गाडी असते, मग तुम्ही त्यांचे नाव वगळणार? मग तुम्ही मतदानाच्या अगोदर तशी आठ दाखवायची होती ना, तसं आठ दाखवायची होती की तुम्ही या गोष्टी असल्यावर तुम्हाला योजना मिळणार नाही, योजनेचा लाभ मिळणार नाही। तुम्ही सक्त महिलांची फसवणूक केलेली म्हणून दिसून यायला ही भाजपची सरकार ही फसवी आहे आणि ही नेहमी गोरगरीब जनतेची फसवणूक करतच आलेली आहे ना। आता लाडक्या बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीची फसवणूक केली सरकारनं। आमचं मत घ्यायपुरती आम्हाला लाडक्या बहिणी ठरविल्या आणि आता पैसे पाठवाना काय नाही, इतक्या पुरतच नाही आम्हाला म्हणलं लाडक्या बहिणी। आता कुठे गेल्या पैसे पाठवाना काही करेना, मग आता गाड्या घोड्या घेतल्या तर काय नवल झालं, सगळ्याला पैसे पाहिजे। लेका बाळांना दवाखान्याला यायला पैसे नाही दिले तर कुठे जावा मागायला, कोणाला मागायला जावा? मग तुम्ही पाठवायलाच पाहिजे ना पैसे, का नुसतं आमचे मतदान टाकू तर आमच्याकडून टाकून घेतले, लाडक्या बहिणी ठरवल्या। आता लाडक्या बहिणीने तर कुठून लाडक्या बहिणी आता उपाशी मारा का? मग कुठून पैसा येईन? आता पैसे नाही काय नाही, मग तुम्हाला आमच्या करूच तर मग आमचे सरकार येऊन काय फायदा झाला? काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना लाडक्या बहिणीचा। लाडक्या बहिणीला द्यायला पाहिजे ना, महिन्या पैसे द्यायला पाहिजे लाडक्या बहिणीला। आमचं बरोबर हे करायला पाहिजे की पाठवले बाबा तुम्हाला पैसे, पाठवतच नाही आम्हाला पैसे आदले नुसतं मतदान होत तर तुम्ही निवडून येऊ तर आम्हाला लाडक्या बहिणी ठरवल्या ना। आता पडे काय का जाग्या झोपी लागले तुम्हाला? आता द्यायला नाही आम्हाला पैसे आदले, आम्ही मग आता कोणाला मागाव पैसे आदले? गाड्या घोड्या लेखाने घेतल्या, सुनल्या म्हाताऱ्या कोताऱ्याला काय कामाच्या? कुठे जाणं येणं गावाला जत्राला मग जायला लागतात गाड्या घोड्या, मग गाड्या घेतल्या मग पैसे नाही पाठवा सरकार। चालू आहे काय सांगा? सरांनी तर ही योजना बंद नाही केली पाहिजे, कारण आम्ही महिलांनी जे मतदान केलेले ते योजनेकडे पाहूनच केलेले आहे। कारण आमच्या घरामध्ये जसं कोविडमुळे जसं आमच्या घरामध्ये रोजगार बंद झालेले होते, आम्ही जिथं जात होतो दवाखान्यांमध्ये म्हणा किंवा ज्यांच्या घरांमध्ये, तर आता पहिल्यांदा ते मास्क लावायला लावतात। सगळ्या योजनेबद्दल आम्हाला म्हणजे पैशांबद्दल आम्हाला त्यांच्या सगळ्या सूचना पाळायला लागतात। जेव्हा आम्हाला 1,500 रुपये किंवा 2,500 रुपये यांची तयारी होती, त्यावेळेस आम्ही तयारी ठेवलेली होती की नाही की या गोष्टींमुळे आम्हाला घरामध्ये आमचा किराणा सुटतो किंवा आम्हाला लेडीजला जे पैसे लागतात त्याच्यामध्ये आम्ही त्याचा वापर करू शकतो, 2 पैसे आमच्याकडे राहतात म्हणून आम्हाला त्याचा आनंद होता। तुम्हाला काय वाटतं, काही निकष लावले जाते 2.5 लाखापेक्षा उत्पन्न किंवा तुमचे कौटुंबिक घरामध्ये इतर उत्पन्न बघून हे निकष लावले? लाखाचं उत्पन्न असं सरकारने तेव्हा सांगितलं नव्हतं ना आम्हाला, 2.5 लाखाचं उत्पन्न असलं तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल का नाही भेटणार आहे। पण आम्ही गोरगरीब असल्यामुळे ना आम्हाला ही योजनेचा फायदा आम्हाला घ्यायलाच पाहिजे होता। आम्ही हातावरचे पण आहे ना, आमचे मिस्टर रिक्षा चालवते, आम्ही लोकांची कामं करतो, योजना ही बंद नाही झाली पाहिजे। घरात जर 4 चाकी वाहन असेल तरी देखील योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा इतर योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा आपल्याला ते 1500 रुपये भेटणार नाही। काय वाटतं आपल्याला? आपल्याला तर
ये पाहिजे कि हम लोग को लेडीज है घर में, जो हम लोग घर में काम करते हैं तो खर्चा पानी निकलता नहीं है, मगर सरकार ने किया हमारे लिए बहुत अच्छी बात किया कि हमारे घर का खर्चा पानी निकल जाता है। लेडीज है, मेहनत करने से आदमी है घर खर्चा चलाते ही हैं, मगर उतना अपने को पूरता नहीं। लेडीज लोग को दम कैसे है? सरकार जब हम वोटिंग क्यों किए कि हमको पैसे मिलेगा तो उसी बहाने हम घर खर्चा चला सकते हैं, अपने बच्चे को भविष्य देख सकते हैं आज के, इसके लिए हमने वोटिंग दिया। हमको ये चाहिए, हमको ये लाडली बहिणा बंद नहीं होना चाहिए योजना, हमको ये चाहिए। और बड़े मोठ्या लोक आहे भाई, बंद करा तुम्ही चालेल, मगर गरीब लोकांचं बंद न करा, पोट भरायला पाहिजे असा लेडीजला का। तुम्हाला काय वाटतं इतर ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांच्यावर इतर योजनेचा त्यांना लाभ मिळतोय, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये? मतदानाच्या मतदानाच्या वेळेस आपण मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ही योजना सर्वसामान्यांना पोहोचवण्यासाठी सरकारने मदत केली होती. कसं बघताय निवडणुकीच्या काळामध्ये या योजनेकडे नाता? काय वाटतं तुम्हाला? मतदान काय मतदान तर आम्ही योजनेकडे बघूनच केलेलं होतं, पण सरांनी ही योजना बंद नाही केली पाहिजे। आणि 4 व्हीलर गाडीचं जे म्हणताय ते ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाड्या आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी ती योजना बंद करावीची ना। ज्यांची उपाय म्हणजे ज्याच्याकडे जे गाडी नाहीये किंवा ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे पण ती उत्पन्न कमी, समजा आता एखाद्याच्याकडे जर 4 चाकी गाडी माल वाहूसाठी असेल आणि त्याला जर ती गाडी जर त्याचा उपजीविका भरवत असेल तर त्यांनी ती गाडीचा म्हणजे वापर त्याच्यासाठी नाही व्हायला पाहिजे। आपल्याला काय वाटतं? लाडकी बहीण योजना सुरू आहे, आता काहीतरी निकष सरकारच्या माध्यमातून सुरू आहे, त्यामुळे ज्या महिलांना इतर योजनांचा लाभ मिळणार आहे त्या महिलांना आता ह्या योजनेचा लाभ घेता येणार? मला तर असं वाटतं की सरकारने ना पहिले गरिबांचा विचार करूनच कोणताही डिसिजन घेतला पाहिजे। गरिबांना आज घरात काही गोष्टी करायला नाहीये आहे, त्या गोष्टींचा विचार करूनच गव्हर्नमेंटने निर्णय घेतला पाहिजे। प्रत्येक गोष्टीकडे बघता आणि प्रत्येक गोष्टीचं हे करता, ज्या महिलांना खरोखर गरज आहे ना तिथपर्यंत आजपर्यंत कुठलीच स्कीम पोहोचलेली नाहीये। आणि ही पण लाडकी बहीण योजना पण ही गरिबांपर्यंत पोहोचलेलीच नाहीये। जे सगळे श्रीमंत आहे ज्यांच्या घरात सगळ्या गोष्टी आहे, ज्या हातपाय मारू शकता त्या महिलांना या योजनेचा लाभ पूर्णपणे झालेला आहे, पण ज्या अति गरीब ज्या घराच्या बाहेरच निघू शकत नाही त्यांना आजपर्यंत कोणत्याच गोष्टीचा लाभ झालेला नाहीये। खरं तर आपण बघतोय हे सर्वसामान्य घरातील महिला आहेत आणि या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय। मात्र आता सरकारचे जे काही जाचक अटी आहेत, काही निकष आहेत, त्यामुळे या महिला आता नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। निवडणुकीच्या काळामध्ये सरसकट पद्धतीने या योजनेचा लाभ सर्व महिलांनी घेतलाय। मात्र